नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. मला लागलाय खोकला, तर बोलताना मला घशामध्ये थोडासा त्रास होतोय आणि मी आज कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे सगळं सांगतो. त्यासाठी व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. आता तर तुम्हाला नक्की समजलं असेल मी कुठे आहे. थांबा मी सांगतो. मी आहे मेट्रो स्टेशनला. ते बघा, ती आली माझी सवारी. माझा स्टॉप सगळ्यात लास्ट आहे, म्हणून मला पहिले बसायला शीट शोधावं लागेल, नाहीतर इथून तिथून उभा राहून जावं लागेल आणि त्यामुळे लय जास्त पाय दुखल. आणि हा स्टॉप लास्ट आहे म्हणून इथं सगळी मेट्रो खाली होती. आता मी पण लवकर बाहेर जातो, नाहीतर घेती नाही मला मध्ये कोंडून. आता मी रामवाडीला उतरलो. मी आज जाणार आहे आगा खान पॅलेसला. ते मेट्रो स्टेशन पासून जास्त काही लांब नाही, म्हणून मी पावलयात्रा करतच तिथं जाणार आहे. मी पॅलेसच्या गेटवर पोहोचले, तर मी आता पटकन मध्ये जातो तुम्हाला पण दाखवतो सगळं पॅलेस कसं आहे. तिथं गेल्यावर तर तिकीट काउंटर तर काही चालू नव्हतं. म्हटलं ऑनलाईनच तिकीट काढून घेऊ. मग पॅलेसचं एंट्री तिकीट किती आहे, पॅलेस किती वाजता चालू होतं, किती वाजता बंद होतं, इथं सगळं दिलेलं आहे. तुम्ही व्लॉग स्टॉप करून ते एकदा वाचून घ्या. गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर एक बोर्ड लावलाय, त्यावर दिलंय एक रस्ता समाधीकडे जातो आणि दुसरा रस्ता पॅलेसकडे जातो. तर मला सगळ्यात पहिले पॅलेसकडे जायचंय, तर मी पॅलेस मध्ये जातो. आणि तुम्हाला माहिती की हे पॅलेस 1892 मध्ये बांधलं होतं, जेव्हा पुण्यामध्ये लय जास्त दुष्काळ पडला होता. लोकांना रोजगार भेटावा म्हणून हे पॅलेस बांधायला सुरुवात केली होती. पॅलेस तर 2 मजली, पण काही कारणामुळे वरती कोणालाच जाऊ देत नाही. मध्ये गेल्यानंतर लय मोठ्या रूम्स, तिथं महात्मा गांधी विषयी लय मोठी माहिती लावलेली बॅनर वरती. इथं महात्मा गांधीची एक मूर्ती पण आहे आणि त्याच बाजूला बसायला जागा पण केली. म्हटलं आपण पण बसून घेऊ मग थोड्या वेळ. दुसऱ्या रूम मध्ये गेल्यानंतर तिथे एक शिल्प तयार केलेलं होतं. त्याचं नाव काय, कोणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आंदोलनाच्या प्रचाराचं पण शिल्प तयार केलेलं आहे. तर शिल्प तर एकदम भारी तयार केलंय आणि ते खूप जुना रेडिओ पण ठेवला आहे. आणि महात्मा गांधींनी ज्या ज्या गोष्टी वापरल्या त्या पण इथे एकदम नीट काचीमध्ये ठेवलंय. इथून पुढे गेल्यावर आहे समाधी. कोणाची समाधी, चला मी तुम्हाला नेऊनच दाखवतो. इथे महादेव देसाई, कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांच्या समाध्या आहे. मध्ये एक कॅन्टीन होती. मग काय लगेच गेलो, म्हटलं एक कप चहा तरी पिऊन घेऊ. चहा तर लय मस्त आहे. आता मी चहाचा स्वाद घेत घेत चहा पिऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या. मग तिथं ना वातावरण एवढं शांत होतं आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज पण येत होते. म्हणलं मी आता थोड्या वेळ इथंच बसून राहतो, नंतर मग मेट्रो स्टेशनवर जातो. तर आता मला सगळं आगा खान पॅलेस फिरून झालंय. पॅलेस मला खरंच खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं पॅलेस, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पावलयात्रा करून मी मेट्रो स्टेशनवर जातो, मेट्रो पकडतो आणि रूमवर जातो. मेट्रो स्टेशनवर आज एवढी जास्त गर्दी होती ना, त्यामुळे मेट्रोची जी ऑनलाईन ॲप आहे तिकीट काढायची ती पण चालत नव्हती. व्हॉट्सअपवरून पण तिकीट निघत नव्हतं. त्यामुळे एवढ्या लंब्या लाईनीत उभा राहून मला तिकीट काढावं लागलं. जवळपास 1 तास उभा राहून मी आज तिकीट काढलं. आणि मेट्रो मध्ये दरवाजावर अशी एक स्क्रीन लावलेली असते, जिथं पण मेट्रो थांबते त्या स्टॉपची तिथं नावे असते. आता मी उतरणार छत्रपती संभाजी महाराज उद्यानला, ते बघा ते तिथं आहे. मेट्रो स्टेशनला उतरलो आणि लगेच पावलयात्रा करत रूमवर गेलो. थंडी लय जास्त वाढली, त्यामुळे अचानक प्लॅन बनला की दूध प्यायला जायचं. म्हणलं चलो मग चला. आता मी पटपट गरम दूध पिऊन घेतो आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.